ही सगळी माणसं मिळून आपल्या जंगलातली सगळी झाडं तोडणार आहेत आणि मग आपल्याला सावली मिळणार नाही, फळं फुलं मिळणार नाही आणि सगळ्या जंगलामध्ये एक मोठा रस्ता होणार आहे. अरे बाप रे, जर जंगलात हा रस्ता झाला तर माझ्या फेवरेट सफरचंदाच्या झाडावर चढून मी सफरचंद कसं तोडणार? आता तर काहीतरी केलं पाहिजे. हो, तू बरोबर म्हणतोयस. मला लहान मुलं प्रचंड आवडतात. म्हणजे माझा बॅकअप प्लॅन पाळणाघर आहे. त्याच्या आईने पण त्याला सांगितलं होतं, जसे तुमचे आई बाबा सांगतात की नाही तुम्हाला नीट खेळायचं, क्या बात आहे. मग ती मुलं तिथे बोलायला, हो माझी आई मला रोज सांगते, काल मी खेळताना मी अशी पडले होते. हे त्यांचे सगळे रिस्पॉन्सेस येतात. मी वाघाचं जे काय पात्र आहे ते करत होतो, वाघ्या नावाचं, आणि मी अचानक म्हटलं वाघ अशी उडी मारतो आणि फाडकन एक मुलगी जोरात रडायला लागली. आम्ही फक्त मुलांना असं नाही ठेवलंय ते की तुम्ही तुमचे पालक घेऊन या, काही प्रॉब्लेम नाही. आता मला मध्ये आलेला अनुभव, मी म्हणलं की जंगलामध्ये एक दुष्ट शास्त्रज्ञ येतो. तर मी म्हटलं शास्त्रज्ञ म्हणजे काय, कोणालाच सांगता येईना. मग त्यातला एक मुलगा म्हटला सापाची एक प्रजाती असते. त्या दिवशी मी 475 प्लस का 450 प्लस मुलांना गोष्ट सांगितली. मी जे मुलांना सांगते हे मी तुझ्याकडनं शिकून त्यांना आजकाल सांगतेय. मला असं झालं की बिग अचीव्हमेंट. हा, म्हणजे जी एक बाई 150-200 मुलांना रोजच्या रोज हँडल करते, ती येऊन मला हे म्हणतीये की तू जे करतोयस त्याच्यावरनं मी शिकते, तुझ्या स्टोरीज बघते आणि मी त्याप्रमाणे सध्या करतेय मुलांसोबत इंटरॅक्ट. सो मला असं झालं की चला, म्हणजे मी काही वाईट काम तर करत नाहीये. म्हणजे मी असं काही ग्रेट आहे स्वतःला असं नाही म्हणत, पण मला असं नाही आलं आजपर्यंत शॉकच सांगतो डोक्यात की कोणीतरी हे करेल मग त्याला शोज मिळतील. नाही, मी माझं करतोय, मला माहितीये मी करतोय. आणि उलट चांगलं आहे. ती स्टोरी झाल्यावर आजी आल्या आणि त्या म्हणल्या की माझा खजिना कुठे म्हणला. मग ते म्हणजे गमतीत सगळं झालं. नमस्कार, मी निनाद देशपांडे. रोलिंग स्कोपच्या विचार 360 या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत. मंडळी, विचार 360 मध्ये आपण अनेक माणसांच्या गोष्टी आजपर्यंत ऐकल्या, पण आज आपल्या स्टुडिओमध्ये असा एक मुलगा आलाय ज्याच्या गोष्टीतनं आपण त्या माणसाला ओळखणार आहोत. हो, बरोबर ओळखलं. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे विराजस ओडेकर, स्टोरी टेलर विराजस ओडेकर. लहान मुलांना गोष्टी सांगायला प्रचंड ह्याला आवडतं, त्यामुळे लहान मुलांचा हा विराजस दादाच आहे बरं का. सो विराजस दादा, तुझं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. आणि आता आपण गप्पांना सुरुवात करूयात. येस. सगळ्यात पहिला प्रश्न मला असा विचारायला आवडेल की कथाकथन म्हणजे स्टोरी टेलिंग याची सुरुवात कशी झाली रे? म्हणजे काय तुला कुठल्या गोष्टीने असं मोटिवेट केलं किंवा प्रोत्साहन दिलं की तू स्टोरी टेलिंग सुरू केलंस? म्हणजे स्टोरी टेलिंग सुरू केलं म्हणजे आता मला गोष्टी सांगायला आवडतात. आता तू जसं मेन्शन केलं की मी स्टोरी टेलर आहे, पण मी स्टोरी टेलर असण्याच्या आधी मी एक ॲक्टर आहे. बरोबर. सो आणि ह्याची खरं म्हणजे सगळी सुरुवात जी आहे ती लहानपणापासून झाली ऑब्व्हियसली. सो माझ्या आईने मला बऱ्याच ठिकाणी पुश करून स्टेज डेअरिंग, पहिले म्हणजे की 4 लोकांसमोर कसं बोलायचं किंवा जाऊन उभं राहून काहीतरी बोलणं, ही जी एक कॉन्फिडन्सचा भाग असतो तो बऱ्याच लोकांमध्ये नसतो. सो तो लहानपणीच बिल्ड झाला व्यवस्थित. आणि नंतर मग गोष्टी होत गेल्या. म्हणजे मी लहानपणी अगदी असताना रेडिओवर छोटे छोटे कार्यक्रम केले आहेत व्हॉइसेसचे, की म्हणजे एक आजी असतात आणि आपल्या सणांच्या माहिती असतात ना, की या सणाचं महत्त्व काय किंवा काय होतं काय नाही. याच्यामध्ये एक नागपुरे म्हणून आजी होत्या, तर त्यांच्यासोबत मी हा कार्यक्रम केला होता की रेडिओवर मग त्या आजींना आपण विचारायचं की आजी मग पुढे काय झालं. मग ती मंदिराची जी प्रॉपर गोष्ट आहे किंवा मग आजी सांगते आता इथे चपला काढा, आतमध्ये फुलवाला आहे, मग आपली ही फुलाची परडी घ्यायची, मग आजी देवाला फुलं का वाहतात, हे सगळ्या गोष्टी होत्या. त्या तसे कार्यक्रम सुरू केले. आणि स्टोरी टेलिंग म्हणजे हे जे स्टोरी टेलिंग सुरू केलं त्याची पण एक गमतीशीर म्हणजे गोष्ट आहे की मला लहान मुलं प्रचंड आवडतात. म्हणजे माझा बॅकअप प्लॅन पाळणाघर आहे इतकं मला, की मी दिवस त्यांच्यासोबत राहू शकतो, खेळू शकतो, जे काय. आणि लहान मुलं मला आवडतात आणि लहान मुलांना पण मी आवडतो. सो मग ते मला अजून आवडतं की त्यांनाही मी आवडतोय, मलाही ते आवडत आहेत. सो मग माझी एक मैत्रीण आहे, ती एका ठिकाणी तिचं झुंबाचं सेशन होतं आणि तिथे बरीचशी लहान मुलं ती सांगेल तसं नाचत होती, खेळत होती. तर तो व्हिडिओ इतका गोड वाटला आणि तिने त्याचं स्टेटस ठेवलं होतं. तर मग मी तिला मेसेज केला, म्हणलं अगं की मला हे काहीतरी छान वाटतंय आणि किती गोड मुलं आहेत. मग ती म्हणली तू काहीतरी का नाही करत त्या मुलांसाठी.
म्हणलं मी काय करू म्हटलं, कारण माझं तेव्हा म्हणजे नाटक आणि ऑडिशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी चालू होत्या. म्हटलं काय करता येईल, कारण की तालीम सगळी मुंबईमध्ये, गोष्टी सगळ्या तिकडे घडायच्या. म्हटलं मला काय करता येईल मुलांसाठी. मग ती म्हटली तू स्टोरी टेलिंग का नाही करत. तर मी म्हटलं मला जमेल का असं काहीतरी करायला. मग ती म्हटली तू व्हॉइस ओव्हर म्हणजे ची कामं पण म्हणजे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेस, डबिंग केलंय, कार्टून डबिंग केलंयस, तर मग तू ट्राय करून बघ. म्हटलं पण मी असं अचानक एकदम तर करू शकणार नाही. तर कहाणी किड्स लायब्ररी म्हणून एक आहे पुण्यामध्ये, तर तिथे तिने मला बोलवलं. त्यांच्याकडे असं असतं की दर शनिवारी संध्याकाळी लहान मुलांसाठी गोष्टी असा एक उपक्रम ते राबवतात. लाईव्ह सगळं लाईव्ह, म्हणजे सगळं काय म्हणतात ऑनलाईन काही नाही, ऑफलाईन. तर तिने मला त्या सेशनला बोलवलं. ती म्हणली बघ तू कसं असतं. तर मी गेलो त्या सेशनला आणि सगळी लहान मुलं आणि त्यांच्यामध्ये मागे मी पण बसलो आणि स्टोरी सुरू झाली. तर मी त्या स्टोरी सांगत असताना मी बघत होतो की वाव कसं लहान मुलांना हे आवडतं ते आवडतंय. आणि मला असं झालं ह्या जे करतायत म्हणजे ते ऍक्च्युली पुस्तकात एक एक ओळ करून मग ती हे करत होत्या. तर मग मी विचार केला की अरे मला हे जमू शकतं. मग मी त्यांच्याशी बोललो की मला असं असं जमेल आणि मला हे करायला आवडेल आणि लकीली पुढच्या शनिवारी मी फ्री आहे. तर त्या म्हणल्या चल करून बघूया. आणि मग त्या गोष्टीची अशी सुरुवात झाली की चला बाबा काहीतरी करून बघूया. म्हणून मी त्या शनिवारी, आणि माझ्या गोष्टींचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की मी कुठल्याच म्हणजे युट्यूबवरच्या किंवा पंचतंत्र किंवा ज्या कुठल्या आहेत त्या गोष्टी अशा घेऊन किंवा युट्यूबवर बघून मग त्या प्रेझेंट करणं हे मी करत नाही. माझ्या गोष्टी मी स्वतः लिहितो. मी स्वतः लिहितो किंवा त्या काय म्हणतायत त्याला विचार करून त्या ठरवतो. म्हणजे अगदीच सगळ्या असं बसून लिहिलंय वगैरे असं नाही, पण आता हे होईल, या गोष्टीत असं असं घडेल, मग आज असं काहीतरी करूया, मग या गोष्टी मग पुढे काय होऊ शकेल अशी पॉसिबिलिटी. मग ही पॉसिबिलिटी मला सुचलीये, पण ही मुलांच्या विचाराला किंवा त्यांच्या बुद्धीला पटेल का, ते ती ऍक्सेप्ट करतील का, हा सगळा विचार करून ती गोष्ट बनवतो आणि मग ती प्रेझेंट करतो. सो मग खूपच भारी. म्हणजे तू लहान मुलांचा आत्तापासून इतका विचार करतो आणि त्यांना काय आवडेल. म्हणजे खरं तर आजकाल लहान मुलांना हँडल करणं तसं फार अवघड आहे. त्याची बरीच वेगळी कारणं आहेत की पालकांना वेळ नसतो, IT मध्ये काही लोक आहेत, किंवा न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे आजकाल आजी आजोबा तेवढे अवेलेबल नसतात. अगदी बरोबर. मग ह्या सगळ्यामध्ये ना गोष्ट हा प्रकारच माझ्या मते आजकाल थोडासा मागे पडला होता. की आजी आजोबा ज्या गोष्टी सांगायच्या तो प्रकारच मागे पडला. त्यामुळे लहान मुलांना गोष्टच माहिती नाही एक्झॅक्ट की गोष्टी काय असतात. मग ते युट्यूब वरती ऐकून वगैरे ते नाही बरोबर वाटत. अगदी बरोबर. सो तू बहुतेक कुठेतरी तो सिनारिओ किंवा ते सगळं परत घेऊन आलायस असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे लहान मुलं पण नक्कीच खूप एंगेज होत असतील. म्हणजे मला एखादा तुझा कार्यक्रम अटेंड करायला आवडेल की कशी ती लहान मुलं रिॲक्ट होतात, कारण की गोड गोड अशी लहान लहान मुलं असतात. आणि मग तुझी स्टोरी सांगण्याची पद्धत पण मी ऑनलाईन 1-2 ठिकाणी बघितली. सो ती खूपच मस्त आहे आणि नक्कीच मुलं एंगेज होत असतील. आणि या निमित्ताने प्रेक्षक मला अजून एक सांगायला आवडेल की जसं विराजसनी मेन्शन केलं, तो खरं तर या क्षेत्रातला ऑलराऊंडर म्हणायला हरकत नाही, कारण की तो ऍक्टिंग करतो, तो व्हॉइस ओव्हर करतो, तो डबिंग करतो. ॲनिमेटेड मूव्हीजसाठी त्यांनी डबिंग केलेलं आहे. मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे चायनीज पिक्चरचं काही त्यांनी हिंदीमध्ये सुद्धा डबिंग केलेलं आहे. 2 व्यावसायिक नाटकांमध्ये तो आता काम करतोय. सो जवळपास तो या क्षेत्रामध्ये सगळंच करतो. म्हणूनच त्याला तो कॉन्फिडन्स म्हणा किंवा त्या गोष्टी तुझ्यामध्ये ऑलरेडी आहेत आणि म्हणून तू ते सगळं करू शकतोय. पण कुठेतरी स्टोरी टेलिंगवरती त्याचा फोकस आहे. सो त्याबद्दलच आपण गप्पा मारतोय. पुढे मला असं विचारायला आवडेल की ही जी तू गोष्ट सांगतो तेव्हा कुठले असे घटक, जसं तू म्हणाला की मुलांच्या दृष्टीने तू विचार करतो, तर काय नक्की विचार असतात किंवा गोष्ट तू ठरवताना रंगवताना काय काय तुझ्या डोक्यामध्ये चालू असतं की आज आता अशी मुलं आहेत, मग त्याच्यामध्ये वय वगैरे पण येतं का? करेक्ट. मग ह्या गोष्टी थोड्याशा एक्सप्लेन करणं. आता जसं आपलं म्हणणं म्हणजे बोलणं झालं की आजकाल गोष्टी हरवत चालल्या आहेत किंवा मुलं युट्यूबवर ती गोष्ट बघतात. तर अनेकदा काय होतं म्हणजे आपण आता तूही ऑब्झर्व केलं असशील हे की कुठलंही कार्टून किंवा कुठलीही गोष्ट बघतात आजकाल तर हिंदीमध्ये ते सगळे कार्टून्स जास्त असतात. बरोबर. आणि आपलं मूळ म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो, सगळे मराठी भाषिक मुलंच आहेत आपले. बरोबर. सो त्यांना अनेकदा हिंदी काही शब्द कळत नाहीत, पण तेव्हा ते स्क्रीन समोर असतात तर त्यांना माहितीच नसतं म्हणजे काय. आणि जसं आपण मेन्शन केलं, आई लॅपटॉपवर कामात असते, वर्क फ्रॉम होम, वडील घरी नसतात, जे काही कारण असतील, तर त्यामुळे त्यांना ते अनुत्तरित राहतं. आणि मुलांना कुठली गोष्ट कळली नाही तर त्यांना ते अजून ते वाढत जातं त्याच्याविषयीची एक्साइटमेंट.
तर ऑफलाईन जे काय आपण स्टोरी सांगतो, म्हणजे मी आता एखादी गोष्ट बोललो, माझ्या स्टोरी टेलिंग सेशनमध्ये जनरली असं असतं की मी स्टोरी चालू असताना कोणी बोलायला लागलं किंवा कोणी प्रश्न विचारलं तर मी कधीच त्याला नाही म्हणत नाही किंवा या वाक्यानंतर असं नाही. मी थांबतो, हा बोल, तुला काय म्हणायचंय, काय विचारायचंय. तिथल्या तिथे त्यांचं शंकेचं निरसन झालं तर मग ते कसं असतं मशीन सारखं आहे लहान मुलांचं, म्हणजे कोणाचंही, आपली बुद्धीही तशीच आहे की हे जर कळलंच नाही तर ते आपण कसं निघून जाऊ शकतो पुढे, ते त्याच्यावरच अडकून राहतात. म्हणजे काय पुढची स्टोरी त्यांना, हा ठीक आहे सांगतोयस तू, छान आवाज काढतोयस, पण म्हणजे काय ते मागचं कळलंच नाही तर आम्ही पुढे कसं जाऊ. त्यामुळे मी थांबतो, हा तू बोल, तुला काय विचारायचंय किंवा तुला काय सांगायचंय. कारण की काय असतं, एखादी गोष्ट असं झालं तर दादा माझ्याही बाबांना लागलं होतं हे, पण ते कन्वे, मग त्याला जर तेव्हा असं गेलं तर मग त्याला असं, अरे मग इथे मी दाबलत जातोय तर मी काच ऐकू हे, बरोबर, असं ते हे आहे. त्यामुळे मग ऑफलाईन आणि समोरासमोर बसून त्या व्यक्तीशी, म्हणजे त्या मुलांशी इंटरॅक्ट करून की आता असं झालं बरं का, ती एक्साइटमेंट, आणि मग त्यांचा प्रश्न की तू पण महत्वाचा आहे या स्टोरीमध्ये, बोल काय वाटतंय तुला, हे जेव्हा आपण त्यांना तो महत्व देतो तेव्हा त्यांना अरे हा आता ऐकूया, कारण की या स्टोरीत आपणही तेवढेच महत्वाचे आहोत. सो तसं मी विचार करतो. म्हणजे मला काय असं फार मानसशास्त्र काय म्हणतात बाल मनोविज्ञान वगैरे ह्याच्यावर माझा अभ्यासही नाही, मला कळत नाही. मला फक्त ती मुलं आवडतात आणि मला ही एक गोष्ट कळली की तुम्ही महत्वाचे आहेत हे त्यांना आपण दाखवलेलं त्यांना कोणत्याही व्यक्तीला आवडतं. ऍक्च्युली लहान मुलांचंच असं नाही, लहान मुलांना जास्त, कारण की कुठेतरी तोच प्रॉब्लेम होतो की म्हणजे एकदम मुलांचे ना, लहान मुलांचे प्रश्न प्रचंड असतात, प्रचंड प्रश्न पडतात, पण त्यांना त्या वेळेला लगेचच उत्तर देणारी लोक कमी असतात. आणि मग गोष्टीमध्ये पण, म्हणजे आता हे तुझ्याकडनं मला जास्त कळत आहे की गोष्टीमध्ये पण त्यांना असे प्रश्न पडतात. मग तू इंटरॅक्टिव्ह वेनी ती गोष्ट सांगतो, रादर मी तर म्हणेन की तू त्यांना त्या गोष्टीचा भागच करतोस, तू स्वतः तर असतोसच आणि त्यांनाही करतोस. सो आवडली मला ही तुझी मेथड, आणि बहुतेक म्हणूनच मुलं पण तेवढी एंगेज होत असतील. छानच. आता मला असं, म्हणजे आता गोष्टींबद्दल आपण बोलतोय तर असं वाटलं की मग तुझ्या या गोष्टी जन्म कुठून घेतात. म्हणजे तू म्हणालास की तू स्वतः लिहितोस, तू स्वतः सगळं डेव्हलप करतो, मग त्या जन्म कुठून घेतात. कारण काहीतरी एक आपल्याला हे लागतो की पॉइंट लागतो की ह्याच्यावरनं मग तू गोष्ट लिहिली किंवा काहीतरी सब्जेक्ट निवडलाय, टॉपिक निवडलाय, तर जन्म कसा घेतात गोष्टी. हा, तर जन्म कसं घेतात म्हणजे आपलं आता बेसिक रामायण असू दे, महाभारत असू दे, किंवा जनरल आपण ज्या लहानपणापासून आपण ज्या गोष्टी ऐकल्यात, आपल्याला ज्या ऐकवल्या गेल्यात किंवा मागच्या पिढीने पण ज्या गोष्टी ऐकल्यात त्यांच्या मागच्या पिढीकडनं, सगळ्या गोष्टींमध्ये किंवा कोणत्याही एक गोष्ट असं म्हणलं की काहीतरी सरळचं सगळं, मी तुला दिनचर्या सांगितली की तो माणूस उठला, त्याचं हे झालं ते झालं, अडचण आली नाही किंवा कुठला प्रॉब्लेम आला नाही किंवा काही गोष्ट म्हणजे असं काही त्यामध्ये काही घडलं नाही, तर ती गोष्ट कसली. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आला आणि तो कसा सॉल्व्ह केला, काहीतरी अडचण आली आणि त्याच्यावर आपण कशी मात केली, ही आपलं कुठलीही गोष्ट, म्हणजे बॉलिवूडची ती गोष्ट असू दे किंवा मी मेन्शन केलं तसं महाभारत रामायण असू दे, काहीतरी झालं, जर वनवासात राम तसाच राहत असता आणि सीतेचं अपहरण झालंच नसतं तर ती गोष्टच बनली नसती. की ते काय, म्हणजे जी काय आपली रामायणाची कथा आहे ते जे आपण ऐकतो, आपल्याला का ते वाटतं की अरे नाही हा अन्याय झाला आणि मग याच्या विरुद्ध आपण लढलो आणि मग जिंकलो, हा एक पॅटर्न असतो ना. बरोबर. तर तसं मी विचार करतो की आता लहान मुलं आहेत, त्यांना कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स किंवा कुठली गोष्ट त्यांना व्यवस्थित कळेल. बरं, असं मी तुला बसून सांगितलं की आजपासून चांगलं वागायचं, चांगलं हे करायचं, तर त्या मुलाला आम्हाला शाळेतही हेच सांगतात, मग आम्ही तुझी गोष्ट ऐकायला का आलोय. बरोबर. तर हुशारीने त्यांना काहीतरी चांगला बोध पण द्यायचा आहे आणि असंही नाही वाटायला पाहिजे की हे फक्त बोध देणारीच गोष्ट आहे. तर मग हुशारीने मी सध्या करतोय त्या जंगल स्टोरीज करतोय. सो जंगल स्टोरीमध्ये असं 4-5 कॅरेक्टर्स, की एक वाघ असतो, एक हत्ती, मग माकड, मग त्यांची वेगवेगळी नावं, त्यांचा वेगवेगळा आवाज, म्हणजे त्यांना ते रजिस्टर होतं की अरे हा वाघ असं बोललाय, मग त्याच्यावर याने माकडाने असा रिप्लाय दिलाय. आणि सगळ्यात फेवरेट आमचा आहे तो एक मिली नावाचा उंदीर आहे, तो सध्या हिट आहे सगळ्या, की तो छोटासा उंदीर सगळं कसं डील करतो किंवा ते सगळे जंगलातले प्राणी एकत्र असतात. मग एखाद दिवशी मग मी त्यातनं असं सोशल मेसेज असं नाही म्हणणार, पण सध्या जे चालू आहे ते छोटं छोटं आपलं दाखवतो. की मग एक शास्त्रज्ञच येतो आणि मग तो ठरवतो की मी असं काहीतरी केमिकल बनवणार जे वापरल्यावर मी सगळ्यात ताकदवान होणार. पण मग तो विचार करतो ते जर मी पहिले स्वतःच एकट्याने काही कन्झ्युम केलं आणि त्याचा काही चुकीचा इफेक्ट झाला तर काय, तर मग आपण ते जंगलातल्या प्राण्यांवर वापरून बघूया. मग तो वाघाला खाऊ घालतो
किंवा उंदराला देतो, मग गिनी पिग बेसिकली, बरोबर. तसं मग त्यांच्यावर ते बॅड इफेक्ट त्याचे कसे होतात. मग प्राणी म्हणतात की अरे हे तर आपलं जंगल आहे आणि हा आपल्यावर असं असं करतोय, तर आपण याला धडा शिकवला पाहिजे. मग त्याच्या त्या Wow. दुष्ट विचारसरणीवर यांनी केलेली मात, तर मग ती त्यांच्यासाठी गोष्ट असते की अरे हा मग हे चुकीचं वागलं, मग आपण असं केलं पाहिजे का? आपल्याला जर आपण सायंटिस्ट आहोत, शास्त्रज्ञ आहोत, तर आपण आपल्या संशोधनाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी केला पाहिजे. तर मग बरोबर. तुमच्याकडे पण एखादी गोष्ट असेल तर तुम्ही ती चांगली कराल की नाही? मग हो, मग कोण कोण असं वागतं, हो. किंवा मग जंगलात सगळे प्राणी आहेत आणि भालू म्हणजे अस्वल जो आहे त्याला चुकून खेळता खेळता लागलं, तर मग ते कसं लागलं? ते सगळे कॅच कॅच खेळत होते, सगळे माकडाने पहिले झाडावरनं सफरचंद तोडलं आणि तो म्हटला चला आपण याच्याशी कॅच कॅच खेळू. आता तुम्ही मला सांगा, शहरात तुमच्याकडे चेंडू असतो, जंगलात त्यांच्याकडे गोल काय असेल तर सफरचंद. तर मग ते रिलेट करतात, हा मग कॅच कॅच खेळायला लागले. मग कॅच कॅच खेळताना यांनी कॅच घेतला, त्याने कॅच घेतला, आणि भालू कॅच करताना त्याने कॅचवर एवढं लक्ष दिलं आणि मागे झाड आहे काय काटे त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आणि मग तो चुकून पडला, तर मग त्याला लागलं. पण आईने पण त्याला सांगितलं होतं, जसे तुमचे आई बाबा सांगतात की नाही तुम्हाला नीट खेळायचं. क्या बात आहे. मग ती मुलं तिथे बोलायला, हो माझी आई मला रोज सांगते, काल मी खेळताना मी अशी पडले होते, हे त्यांचे सगळे रिस्पॉन्सेस येतात. मग त्यांना हे करून मग ती एक शिकवण दिली गेली की बाबा खेळताना स्वतःचा जीव जपायचा. बरोबर, लक्ष द्यायचं. सो असं मग त्या भालूला लागलं म्हणल्यावर त्याला आता करणार काय? तर मग बाकीचे प्राणी म्हणतात थांब आम्ही तुझ्यासाठी औषध आणतो. म्हणजे मित्र मित्राला मदत बरोबर, करतो. हो. तर मग Teamwork तुम्ही आलं. तुमच्या मित्रांना मदत करताना तुमच्या मित्राला जर कधी लागलं, त्याला तुमची गरज असेल, तर तुम्ही त्याला मदत करता की नाही? मग सगळे हो, कालच माझ्या मित्राला असं पाहिजे होतं, माझ्या आजीला माझ्याकडनं मदत हवी होती, मी केली. मग त्यांना असं की हा म्हणजे तू गुड बॉय आहेस, तू गुड गर्ल आहेस, असं क्या करून बात ते आहे. इम्प्रूव्ह करायचं त्यांच्यातले ते स्किल्स. मग असं डायरेक्ट तुम्ही तुमच्या मित्राला मदत केली पाहिजे, कळलं का? असं म्हणल्यावर त्यांना असं की काय बोलतोय हा, काय हे? सो ते अशा पद्धतीने आपल्याला ते जमवावं लागतं किंवा सांगावं लागतं. सो असं आहे. क्या बात आहे. खूप आत्ताच तू 2 मिनिटं ते सांगत होता, सगळं मलाच इमॅजिन होत होतं. म्हणजे आता सपोज 50च्या वर आपण धरूयात, मला तर आरामात वाटत झाले असतील. सो 50च्या वर गोष्टींमध्ये गोष्ट संपली पूर्णपणे, संपल्यानंतर तुला जास्त फीडबॅक पालकांकडून मिळतो का लहान मुलांकडून मिळतो, आणि तो कशा प्रकारचा असतो? हा म्हणजे हा प्रश्न छान आहे. ऍक्च्युली मी कसं करतो, स्टोरी टेलिंग सेशन जे असतात ना, तर आम्ही फक्त मुलांना असं नाही ठेवलंय ते की ओके, तुम्ही तुमचे पालक घेऊन या, क्या काही बात आहे. प्रॉब्लेम नाही. ओके, फक्त perfect. मुलांना म्हणजे मेन गोष्टीचे आहे पालक आजूबाजूला बसणं किंवा उभं राहणं, जे काय त्यांचं आहे तसं. तर पालकांकडनं म्हणजे मला अनेक पालकांकडनं असं आलंय की त्याच्यापेक्षा आम्ही जास्त एन्जॉय करतो की आम्हाला छान म्हणजे तसे फीडबॅक्स वगैरे पण आम्ही ते नंतर घेतो ना आपण ते व्हिडिओज वगैरे तसे बाईट्स. सो त्याच्यामध्ये हा पण एक चांगला आम्हाला अनुभव आलाय की फक्त लहान मुलांनी नाही तर आम्ही पालक आमच्या पण. लहानपणात जाऊन एन्जॉय केलं. Exactly. किंवा काही लहान मुलांसोबत आजी आजोबा येतात, मग ते म्हणले की याच्या निमित्ताने आमचा पण एक छान विरंगुळा झाला, आमचा 1 तास छान गेला, आम्ही त्या बालपणात गेलो, क्या बात आहे. असं असे चांगले चांगले रिव्ह्यूज येतात असं. आणि मग ह्याच्यामध्ये म्हणजे आता मला हा प्रश्न सुचला की असं झालंय कधी की लहान मुलं कोणीच नाहीयेत त्यांची, सपोज मी एक पालक आहे, माझं लहान मुलं नाही, पण तरी पण मी आलो गोष्ट ऐकायला, ऐकून म्हणा किंवा हो आहेत झालंय असे झालंय सुद्धा? झालंय. म्हणजे त्यांनी असं डायरेक्ट आता विचारतात ना की असं की आमच्याकडे लहान मूल नाहीये पण आम्हाला अटेंड करायचंय कारण आम्ही हे बघितलंय. सो मग त्यांना आम्ही येऊ देतो, कारण की काही असं ह्याच्यातनं असं नाहीच काही आहे असं काही, बरोबर. हा म्हणजे असं काही करायचंय किंवा हे अगदी प्रोफेशनल आहोत आम्ही, नाही मग एवढाच वेळ आणि असं काहीच नाहीये. माझ्याकडे एक लहान मुलांच्या शाळेत शिक्षिका आहेत, त्या लहान मुलांना त्यांच्या शाळेमध्ये स्टोरी टेलर आहेत. त्या Okay. स्टोरी टेलर म्हणजे जे काय त्यांचा तो तास असतो गोष्टींचा, त्याच्यामध्ये गोष्टी त्याच्यामध्ये ते हे करतात. तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ऐकून त्या माझी गोष्ट ऐकायला येतात दरवेळेस. क्या आणि बात म्हणजे आहे. असं मी भारी आहे किंवा बघा वगैरे हो, असं हो, नाही, असं काही नाही. पण त्यांच्याकडनं इतकं सुंदर मला हे आला की मी जे मुलांना सांगते हे मी तुझ्याकडनं शिकून त्यांना आजकाल सांगतेय. वाव. मला असं झालं की Big achievement. हा म्हणजे जी एक बाई 150-200 मुलांना रोजच्या रोज हँडल करते, ती येऊन मला हे म्हणतीये की तू जे करतोयस त्याच्यावरनं मी शिकते, तुझ्या स्टोरीज बघते आणि मी त्याप्रमाणे सध्या करतेय मुलांसोबत इंटरॅक्ट. सो मला असं झालं की चला म्हणजे मी काही वाईट काम तर करत नाहीये. नाही, वाईट तर नक्कीच वाईट नाहीये. as in, हो. म्हणजे मला जमतंय असं बरोबर, अशा बरोबर. पद्धतीने. पण म्हणजे मला मी तो प्रश्न विचारण्यामागचा हेतू असा होता की ना, किती जण याला रिलेट करतील माहित नाही, पण माझ्या मते तू जे करतोयस ना ते प्रचंड स्ट्रेस बस्टर या कॅटेगरीमध्ये जाऊ शकतं. जर का आमच्यासारखी मंडळी की ज्यांना आयटीत प्रचंड काम आहे आणि मग काम केल्यानंतर आता 2 तास घालवायचे, कुठे घालू, मला वेळ जात नाही, आणि म्हणून मी विचारलं की अशी पण मंडळी येऊ शकतात, कारण की हे खूप छान स्ट्रेस अगदी. बस्टर आहे. हो. त्या अर्धा तासासाठी 1 तासासाठी ना लिटरली म्हणजे तू
ज्या पद्धतीने गोष्टी सांगत असशील, मला आता विश्वासच बसलाय की नक्कीच तू त्या वेगळ्या विश्वात घेऊन जात असशील. त्या एका तासासाठी लहान मुलं काय मोठी सुद्धा सगळ्या गोष्टी विसरून त्या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होणे हा जो प्रकार आहे हा फार कमी जणांना जमतो. म्हणजे तुझ्याकडे बघून असं तुला त्याचा अभिमान वगैरे असं काही वाटत नाही, पण खरं तर तुला असायला पाहिजे, कारण की तू जे काम करतोय ते खरंच खूप कमालीचं आहे आणि मलाच पर्सनली ते खूप आवडलं. आता आपण मगाशी नाटक आणि बाकी व्हॉइस ओव्हर क्षेत्र वगैरे आपण तू सगळ्या गोष्टी करतो. करेक्ट. तर इतक्या अर्ली तुझ्या लाईफ स्टेजला हा प्रश्न कितपत योग्य आहे मला माहित नाही, तरी मी विचारतो की ह्यातलं तू पोट भरण्यासाठी काय करतोस आणि मन भरण्यासाठी काय करतोस? खरं तर मला म्हणजे मी मगाशी पण आपलं बोलणं झालं तेव्हा म्हणलो की मी ऍक्टरच आहे. बरोबर. आणि मग असं कधीतरी होतं ना की तुमचा जो हा प्रवास असतो की तुम्हाला काहीतरी व्हायचंय, प्रत्येक ऍक्टरचा हा प्रवास असतो, तो मोठा ब्रेक वगैरे मिळेपर्यंत किंवा 4 लोक आपल्याला ओळखतायत या गोष्टीचं. तर मला अनेकदा असं म्हणजे आता रिसेंटली हे वाटायला लागलं होतं की मी आता हे स्टोरी टेलिंग करतोय तर मी यात अडकून नाही ना बसलोय, म्हणजे माझ्या त्या प्रतिभेला म्हणजे किंवा मी ते माझं जे आहे मेन एम त्याच्यापासून दूर नाही जाते ना. पण मग तेव्हा मी बसून विचार केला, ऍक्टर आहे तेव्हाही मी अशी एक गोष्ट लोकांना त्याच्यावर विश्वास ठेवायला लावतोय जी मी नाहीये, म्हणजेच ऍक्टिंग ना, की मी ते पात्र करतोय. बरोबर. तर मी इथे काय वेगळं करतोय? मी थोडी वाघ आहे, मी थोडी उंदीर आहे, मी थोडी माकड आहे, पण ते मी त्यांना विश्वास ठेवायला लावतोय त्या गोष्टीवर. बरोबर. सो ही तेच काम आहे. म्हणजे याला जरी आपण आता ह्याच्यात की स्टोरी टेलर असं एक नाव दिलं याला, पण मी जे करतो म्हणजे माझे स्टोरी सेशन्स बघितले तर ऑलमोस्ट तो एक ऍक्टिंगचाच परफॉर्मन्स आहे प्रॉपर. की वाघ येतो मग तो असा म्हणजे येतो, किंवा उंदीर येतो झाडावरनं तो काहीतरी उडी मारून करतो, माकड येतं ते उडी मारून काहीतरी करतं. सो म्हणलं तर हे वेगळं फील्ड असं म्हणू शकतो आपण, पण तेच आहे की आता सपोज बघाशी तू जसं मेन्शन केलंस की मी 2 नाटकं करतोय व्यावसायिक, ते फक्त मी स्टेजवर करतोय. आणि आता माहित नाही पुढे जर जाऊन 200-250 मुलांचं एका वेळेस स्टोरी टेलिंग, जे की आता मी रिसेंटली अभिनव इंग्लिश मीडियम साठी केलं, त्यांनी मला बाल दिनाला बोलवलं होतं आणि जवळजवळ एका वेळेस 245 मुलांमध्ये मी स्टोरी टेलिंग केलं. सो तो एक आत्ताचा म्हणजे ह्याच्या मागचा रेकॉर्ड होता 80 मुलं, आता नवीन सेट झालाय तो म्हणजे हा रेकॉर्ड. सो मला ते असं वाटतं की पोट भरण्यासाठी असं म्हणजे आता शेवटी सगळ्यातनच थोडे थोडे पैसे, आपले पैसे तर कमवायचे आहेत, ते काय त्याला ऑप्शन नाहीये. नुसतं तू छान आहेस, तू चांगलं काम करतोस हे म्हणून आपल्याला पैसे तर मिळत नाही. पैसे कमवण्यासाठी आणि आनंदासाठी म्हणजे मी तीच गोष्ट करतो ज्यात मला आनंद मिळतो आणि त्यातनंच लकीली मला पैसेही मिळतात. सो स्टोरी टेलिंग असू दे, नाटकाचे प्रयोग असू दे, डबिंग असू दे, हे सगळे पैसे देतातच. आता थोडंफार कमी जास्त त्यातनं होतं, पण ही मी निवडलेली गोष्ट आहे. सो मला आता पुढे जात जसं मिळतील तसं, आणि आनंद घेतोच मी प्रत्येक गोष्टीचा, त्यामुळे असं काही यातनं वेगळा आनंद मिळतो, त्यातनं तो त्याचा आनंद तो वेगळा आहे, याचा आनंद हा वेगळा आहे. किंवा नाटक झाल्यावर आता मी जसं म्हणलं सुंदर मी होणार नावाचं मी नाटक करतो, एवढ्या मोठ्या लोकांसोबत पहिल्यांदा एवढा वेळ स्टेज शेअर केल्यानंतर ते प्रेक्षक येऊन जे सांगतात की अरे आम्हाला तुमचंही काम आवडलं, म्हणजे एवढ्या मोठ्या लोकांनंतर आपल्याकडे येऊन पण त्यांनी ती कामाची पावती देणं हेही तितकंच आनंद देणारं आहे. व्हेरॅज स्टोरी टेलिंगचं सेशन झाल्यावर दादा मला ना हा माणूस आवडला, आपल्या स्टोरीतला वाघोबा आवडला, हे पण मला तितकंच आवडतं आणि दोन्हीमधनं पैसे मिळतातच. सो मला तर उलट मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी जे करतोय काम ते माझं इतकं आनंदाचं काम आहे आणि त्यातनं मला पैसाही मिळतोय. सो अजून काय पाहिजे, की असंही नाही की बाबा हे करावं लागतंय आता की आता याच्यातनं पैसे मिळतायत आणि मग हे माझं आवडीचं काम आहे आता मला हे करायचं, असं नाहीच आहे. म्हणजे मी नाटक असल्यावर तेवढा एक्सायटेड असतो की आता अरे चला दौरा आहे, आपल्या सगळ्या या लोकांसोबत आपल्याला जायचंय, छान मस्त तिथे मज्जा करायची आहे, 3-4 प्रयोग करायचे परत यायचे. स्टोरी टेलिंगला पण तसं असतो, अरे आज हा भाग आहे, मग तिकडची मुलं मला दादा मागच्या स्टोरीला मी आलो होतो, मग तेही मला छान वाटतं की अरे हाही मला ओळखतोय. सो असं काही त्यात मी असं वेगळे पण असं बघितलं नाही की या कामातनं आनंद, या कामातनं पैसा, या कामातनं, तेव्हा सगळीकडे ती मज्जा येतेच. हे तू इतकं इझिली सगळं बोलून जातोय, पण खरं सांगायचं तर हे खूप कौतुकास्पद आहे, कारण की तुझ्या एजला म्हणजे स्ट्रगल काय असतो असं लोक स्ट्रगल फक्त म्हणत बसतात, पण तो करतात फार कमी लोक. आणि किंवा करताना जसं आता तुझं चालू आहे, माझ्या दृष्टीने कुठेतरी तो स्ट्रगल असं नाही, पण तुझी ती मेहनत आहे आणि पण तुला त्याचं काही वाटत नाही, कारण की यू आर एन्जॉईंग दॅट एक्झॅक्टली, कारण मी ते निवडलंय ना. तू ते निवडलं, कारण शिक्षण माझं सगळं लॉ झालेलं आहे, म्हणजे मी वकील आहे, सनद आहे माझ्याकडे. बर. सो
माझ्याकडे तोही ऑप्शन होता ना, की पण हे मी निवडलंय की मला हे बनायचंय. सो मला जर कोणी सांगितलं ऍक्टर बनायचंय आणि मग हे करतो, मला असं नाही, मग मी का दिवस माझे वाया घालवायचे, मला काही काम मिळत नाही, हे फ्रस्ट्रेशन किंवा हा राग तेव्हा मान्य. पण हे मीच निवडलंय की मला ऍक्टर बनायचंय, माझी ही स्वप्न आहेत, मला हे करायचंय, तर मग त्याच्यात मी कशाला हे करत बसू. त्याच्यावर आपण थोडंसं बोलूयात की तू जर का लॉचं शिक्षण घेतलेलं आहे, तुझ्याकडे सनद पण आहे, तर मग ही थॉट प्रोसेस कुठून आली की नाही ठीक आहे लॉ झालाय पण जाऊ द्या, मी आता ऍक्टरच थॉट प्रोसेस म्हणजे मला म्हणजे कायद्याचं शिक्षण घ्यायचंच होतं, कारण की घरात तो वारसा आहे. कारण की माझे बाबा वकील आहेत, माझी मोठी बहीण वकील आहे, माझे काका वकील, माझा चुलत भाऊ, आत्ते भाऊ सगळेच वकील आहेत आमच्या घरात. सो मला शिक्षण तर घ्यायचंच होतं, त्यामुळे शिक्षण घेत होतो. आणि मी जसं मगाशी सांगितलं की कथाकथन स्पर्धा असतील किंवा रेडिओवरचं काम असेल किंवा छोट्या छोट्या नाटकांमध्ये काम करणं असेल. 11वीत मी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन म्हणून PDA नावाची जी पुण्यात संस्था आहे त्यांच्याकडनं नाटक करायला लागलो. कॉलेजमध्ये पुरुषोत्तम फिरोदिया. सो हे क्लिअर होतं की या फील्डमध्येच जायचंय. बरोबर. पण फॅमिली बॅकग्राऊंड आणि मला स्वतःला कायद्याचा अभ्यास करायचा होता. मग ते पण फॅमिली प्रेशर वगैरे प्रेशर असतं तर मग माझं जसं संपलं शिक्षण, मला घरचे म्हणले असते आता झालंय शिक्षण, कुठेतरी याचं निघून जाईल ते ऍक्टिंग वालं फील्ड काय म्हणता येईल, जो काय आहे तो निघून जाईल ऍक्टिंग वालं आणि हा प्रॅक्टिस करेल. पण असं काहीच नाही. त्यांनी मला नेहमीच फ्री ठेवलं होतं की कर, काय करतोस बघूयात. असं म्हणजे असं नाही बघूयात, असं नाही की बघूयात की करून बघ तू. आणि मग आता हळूहळू जसं थोडं थोडं मिळायला लागलंय म्हणता येईल किंवा जसं ते मला बघतात, तर मग आता तर त्यांना वाटतं की काही चुकीचा निर्णय नाहीये हा. ते काही प्रेशर नाहीये. ओके. नाटकांचा मगाशी तू उल्लेख केला, 2 व्यावसायिक नाटकं, सुंदर मी होणार आणि दुसरं कुठलं, राष्ट्रग्रंथ म्हणून संविधानावरचं नाटक करतोय. त्याचा उपयोग मला झाला माझ्या लॉचा होतो की बरोबर, लॉचा उपयोग तुला तिथे झाला. पण ह्या 2 नाटकांमधल्या असे काही एक्सपिरियन्सेस किंवा किस्से आहेत का की ज्याचा तुला स्टोरी टेलिंग साठी उपयोग झाला म्हणा, किंवा त्या लोकांनी पण तुझं हे पण कामाचं कौतुक केलं? हो झालं ना. म्हणजे सुंदर मी होणारची तालीम सुरू झाली आमची आणि मला असं होतं की एवढी सगळी मोठी लोक म्हणजे विद्याधर जोशी, अभिजित चव्हाण, अमोल बावडेकर, स्वानंदी टिकेकर, आस्ताद काळे, श्रुजा प्रभुदेसाई, या सगळ्यांमध्ये मी यांना सगळ्यांना टीव्हीवर बघितलंय, यांची नाटकं बघितली आहेत, नावं ऐकली आहेत. आणि मग त्या लोकांसोबत अरे बापरे, आता झाली ती वेळ आली, आपण उभं राहिलो, जे आपण म्हणत होतो की हे पाहिजे, हे करायचं यार, काहीतरी मिळालं पाहिजे, ते मिळालं होतं. आणि मग अचानक मग सुरुवातीला मला असं झालं की नको बाबा, आपण जरा स्टेबल, आपलं शांत. पण जसं आणि सगळीच माणसं इतकी मस्त आहेत ही, खरंच सांग, मी अजिबात मी इतकं नशीबवान समजतो स्वतःला की पहिलं एवढं मोठं काम व्यावसायिक मला इतक्या छान लोकांसोबत मिळालं. म्हणजे कोणीच असं स्वतःहून येऊन बोलणं किंवा मला कम्फर्टेबल करणं, हे सगळं त्यांनी केलं माझ्यासोबत. सो मग असं बोलता बोलता मग तू आधी काय केलंयस, आत्ता काय चालू आहे, मग तुझं हे काय, मग इन्स्टा वगैरे वगैरे वर स्टोरीज बघणं, असे अरे तुझं ते बघितलं बरं का लहान मुलांचं, मग अरे कसं रे करतोस, मग आम्हाला एखादा आवाज काढून दाखव, असं करून आमच्या ज्या गप्पा गोष्टी व्हायच्या. मग त्यातनं बरंच अरे हा नाही तुझा आवाज आहे बरं का चांगला, पण मग हे लहान मुलांचं ते कसं करतोस. मग जेव्हा दुसऱ्यांचं म्हणजे तालीम चालू असायची तेव्हा अमोल दादा म्हणजे अमोल बावडेकर, त्याच्यासोबत माझ्या बऱ्याचशा गप्पा व्हायच्या. तो तर महान म्हणजे केवढा बाप गायक आहे, मी काय बोलायला नको त्याविषयी. सो मग मी त्याला सांगायचो, मग तो आवाजाच्या अशा गोष्टी असतात, तू जे हे करतोस त्याच्याने घशाला त्रास होणार नाही ना बघ. म्हणजे अजून एक गोष्ट मला अशी मेन्शन करावीशी वाटते, मी माईक वापरत नाही माझ्या स्टोरीजला. किमान 60-70 मुलांमध्ये मी स्वतः माझा आवाज, म्हणजे आता तुला आत्ताही बोलताना जाणवत असेल, मी नॅचरलीच थोडासा माझा आवाज मोठा आहे किंवा तो थ्रो आहे आवाजामध्ये एक प्रकारचा. तर मग तो मला म्हणला की तू असा बोलताना 100 लोकांमध्ये आवाज जाणे वेगळी गोष्ट, पण तुझे ते लहान मुलांचा म्हणजे त्या मिली उंदराचा आवाज काढतोयस किंवा त्या चंपू माकडाचा आवाज काढतोयस, ते करताना घशावर ताण येत नाहीये ना. मग त्याच्यासाठी तू काय करतोयस, कारण की हे आत्ताचं वय आहे आणि एक 3-4 वर्ष तुला ते जाणवणार नाही, पण पुढे जाऊन आवाजाला त्याचा त्रास नको व्हायला किंवा त्याचे काही इफेक्ट्स तुझ्या आवाजावर नंतर नको व्हायला, यासाठी त्याने मला बरंचसं सांगितलं गोष्टी, म्हणजे काय कसं करता येईल असं सगळं. मदत तर होता. मी एक गोष्ट आहे, म्हणजे असं नाही की ही मोठी नावं आहेत किंवा अनुभव असलेले व्यक्ती, कोणत्याही अनुभव असलेल्या व्यक्तीकडनं तुम्हाला काहीतरी मिळतच असतं. सो फक्त तुम्ही ते व्यवस्थित योग्य प्रकारे घेतलं पाहिजे आणि ती तयारी पाहिजे तुमची की ते काय सांगतायत हे समजून घेण्याची.
मी थोडंसं केलं त्याच्यावर. आता मला माहित नाही मी किती करू शकलोय, पण मला थोडा फरक पडला त्या गोष्टीमुळे. ओके. आता कारण की रिसेंटली प्रथा म्हणून जे साड्यांचं तुम्हाला माहिती असेल की कविता कोपरकर, सो कविताच्या मुली माझ्या स्टोरी टेलिंगला आल्या होत्या आणि त्यांना ते भन्नाट ते खूपच आवडलं. तर मग तिच्याकडे एक माझा हा शो झाला स्टोरी टेलिंगचा. तर तिथे गायक सावनी रवींद्र आली होती. सो ती मला तेच म्हणली की, मग मी तिला विचारलं तुमच्या गायकांसाठी तर हे मी जे करतो ते एवढ्या मोठ्या आवाजात. ती म्हणली हो नाही, तू काळजी घेतली पाहिजे घशाची. मग मी म्हणलं तसं की ही लोकांना केवढं नॉलेज आहे किंवा त्यांना तो रोजचा रियाज आहे. मी खरं सांगायचं तर असा फार स्पेशल रियाज असा काही आवाजाचा केला नाहीये कधी. म्हणजे कृपेने माझ्याकडे ते आहेच नॉर्मलीच, ती जमतंय, आवडतंय लोकांना. पण मग ह्या लोकांच्या सानिध्यात राहून मला कळलं की नाही आपण थोडंसं काम केलं पाहिजे, थोडी काळजी घेतली पाहिजे. सो मग आता बघू, जसे आता पुढे शोज होतील तिथे मग मी शक्य तेवढा, ती देणगी आहे त्यामुळे तुला ते जपणं तितकंच गरजेचं आहे. कारण की जेवढ्या लहान मुलांसाठी आणि प्रेक्षकांसाठी तू हे सगळं करतोय तर नक्कीच तेवढं तू जप स्वतःला, म्हणजे तुला अजून लोकांपर्यंत पोहोचता येईल. अगदी बरोबर. बरं, ह्या क्षेत्र स्टोरी टेलिंग स्पेसिफिकली जर का आपण क्षेत्र घेतलं तर त्याच्यात तुला कॉम्पिटिशन अशी जाणवते किंवा वाटते? म्हणजे माझ्यासाठी, तुझ्यासाठी म्हण किंवा ओव्हरऑल स्टोरी टेलिंग ही गोष्ट जर का आपण धरली तर? खरं सांगू का, माझा मुळात असा स्वभावच नाहीये. मग मी थोडासा इतका स्वतःत असतो मी की आता माझं नाटक आहे, माझं स्टोरी टेलिंग आहे, माझं हे आहे, मला आता पुढचं मला हे करायचंय, मग त्यासाठी मी आता बॉडी करू का किंवा असं काही वेगळं करू का ज्याच्याने मला इकडे काम मिळेल. मग मी थोडीशी बिहारी हे शिकतो, म्हणजे एखाद्या वेब सिरीज मध्ये जर ते लागलं तर आपण तयार पाहिजे. मी इतका स्वतःत असतो की मला, म्हणजे मी असं काही ग्रेट आहे स्वतःला असं नाही म्हणत, पण मला असं नाही आलं आजपर्यंत, शपथ सांगतो डोक्यात की कोणीतरी हे करेल मग त्याला शोज मिळतील. नाही, मी माझं करतोय, मला माहितीये मी करतोय, आणि उलट चांगलं आहे. म्हणजे जर कोणी अजून केलं तर अगदीच चांगलं आहे. मुलांना पण व्हरायटी मिळेल की बाबा हा दादा नाही तर ही ताई किंवा हा दुसरा दादा अजून काहीतरी वेगळं करतो. सो मला नाही वाटत की मी या गोष्टीला असं कॉम्पिटिशन किंवा या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतो, म्हणजे फ्रँकली सांगायचं तर. तू ऑफलाईन आता सध्या तरी सगळं करतो, मग तुझ्या डोक्यात असा कधी विचार आला की याला ऑनलाईन पण कन्वर्ट झालं पाहिजे? नाही, मी प्रकर्षाने ही गोष्ट टाळतोय. मला अनेक ते जे मगाशी मी सांगितलं गोकुळ यात्री नावाचं आमचं जे पेज आहे इन्स्टावर, तिथे आम्हाला बऱ्याचशा हे येतात की आम्ही US ला राहतो पण आमच्या मुलाला व्यवस्थित मराठी समजतं. म्हणजे मला हे करायचं नाही असं नाहीये. किंवा जळगावला राहणाऱ्या एका ताईंचा मला काल मेसेज आला होता की माझ्या भाच्याला मला घेऊन यायचं आहे, पण तुम्ही जळगावला या किंवा ऑनलाईन काहीतरी करा ना. मला असं कुठेतरी वाटतं की तो जो कनेक्ट आहे मुलांशी तो तितका मला तो म्हणजे ते करता येणार नाही ऑनलाईन मध्ये, जी ऑफलाईन मध्ये मला मज्जा येते. किंवा कधी कधी काय होतं, त्यांच्या चेहऱ्यावर तो भाव आहे म्हटल्यावर मला कळतं की कुठे थांबायचंय. म्हणजे आता सपोज मी एखादा राक्षस आणलाय स्टोरीमध्ये आणि मी पूर्ण त्याच्यात त्या जड आवाजाने त्यांना घाबरवतोय, तर मग मला कळतं की नाही आता हा फुटायचा क्षण आहे, ते कुठेही रडू शकतात. तर मग नंतर काय झालं, लगेच नॉर्मल व्हायचं की आता राक्षसापासून ते थोडेसे हवे होतात. जर मी ते वाढवलं की राक्षस असं करून रडायला लागणार. परवाच माझ्या स्टोरीला मी वाघाचं जे काय पात्र आहे ते करत होतो, वाघ्या नावाचं, आणि मी अचानक म्हटलं वाघ अशी उडी मारतो आणि फाडकन एक मुलगी जोरात रडायला लागली. मला असं झालं की अरे नाही, मग तिच्या आईला मी म्हटलं की असं करा, आणि मग सगळी मुलं पण डिस्टर्ब होतात. सो मला हे वाटतं की करता येणार नाही असं नाही, पण ऑनलाईन मध्ये ती मज्जा नाही. तर मी एका स्क्रीनवर छोटा दिसणार, मग 40-45 ती मुलं असणार. आत्ताच असं होतं की आपला मगाशी बोलणं झालं, अटेन्शन स्पॅन इतका कमी आहे, म्हणजे फक्त लहान मुलांचाच नाही आपलाही. 10 मिनिटं किंवा 10 सेकंदाचे रील्स बघून हा ठीक आहे, मग एकीकडे काहीतरी टीव्हीवर पण चालू असतं आणि आपण तरी आम्ही ऐकतोय बघतोय असं करून आपण हे करतो. तर तिथं लहान मुलं आहेत, तुम्ही त्यांच्याकडनं काय एक्सपेक्ट करता? सो त्यांची चुळबुळ होऊ नये. म्हणजे एक वेळ कसं होतं, नाटक किंवा मोठ्या लोकांसमोर काहीतरी शो करायचा असेल तर त्यांना एवढं आवडलं नाही तरी मग ते असं की हा असं करून टाकतात. लहान मुलं लगेच चुळबुळ करणार किंवा डायरेक्ट मला हे नाही आवडत आहे असं सगळ्यांमध्ये म्हणून टाकू शकतात. सो त्यांना ते ग्रॅप करणं ऑफलाईन किंवा त्यांचं ते लक्ष वेधून घेणं ही जास्त अवघड गोष्ट आहे. सो मला सध्या तर मी म्हणतो ना, आणि तुम्ही 40 मुलं आहात, मी एकटाच दादा आहे, तुम्ही मला बोलवा कुठेही, तुम्ही मला नाशिकला बोलवा, जळगावला बोलवा, धुळ्याला बोलवा, कुठे सातारा, सांगली, मी येतो, मला काही प्रॉब्लेम नाही.
माझं म्हणणं ते की तुम्ही मग आपण परत काय करतोय, जे आपण मगाशी सुरुवातीला बोललो की खाताना तो स्क्रीनवर बघतो आणि त्याच्याकडे कोणी नसतं. मग पालक तेच करणार की अरे कार्टूनच्या ऐवजी आज दादाची स्टोरी ऑनलाईन लावून ते त्यांच्या कामाला निघून जाणार. मग परत जर त्याला मग 40 मुलांमध्ये कसं काय विचारायचं, किंवा विचारलेलं मला कधी ऐकू नाही गेलं त्या सगळ्या गदारोळात, तर मग मला वाटतं की ऑफलाईन मला ते जास्त मला भावतं. अप्रतिम आवडला मला आपण थॉट. आणि ती एक्सक्लुझिव्हिटी कुठेतरी तू मेंटेन करतोय आता ऑलरेडी. आणि मग मुळात जर का तूच तितका भारी असशील, तू स्वतःला म्हणणार नाही मला माहितीये, पण मला वाटतंय म्हणून मी म्हणतोय, तर तुला मे बी असे जसे नाटकाचे दौरे होतात तसे दौरे यायला लवकरच सुरुवात होईल अशी आपण आशा करूया, असं मला नक्कीच वाटतंय. सो दॅट म्हणजे तू आता म्हणाला की तुम्हाला वाटतं ना मी जळगावला आहे, तुम्ही जळगावला येतो, नाशिकला येतो, औरंगाबादला येतो, मी इकडे येतो, अगदी पार मग US पर्यंत पण का नाही, जर का तेवढा क्राऊड असेल. कारण की तो कनेक्ट म्हणजे आता पण आपण दोघं जण बोलतोय वर्सेस जर का मी कोणाशी ऑनलाईन बोलत असेल, फोनवर बोलत असेल, तर तो कनेक्ट नाही जाणवत, तो फरक जाणवतो. आणि मुळात हेच मिसिंग आहे ऑनलाईन जगामध्ये आजकाल, हेच मिसिंग आहे जे तू करतोयस. त्यामुळे नक्कीच ती एक्सक्लुझिव्हिटी तशीच राहायला हरकत नाही. नक्कीच गोष्टींमध्ये जसं तू ऑलरेडी सांगितलंस खरं तर की युट्यूबचा किंवा ह्याचा त्याचा तू वापर अजिबात करत नाही किंवा काहीच नाही. तर मुळात ना आजकाल ऑनलाईन माध्यमं खूप वाढलेली आहेत लहान मुलांसाठी. जेवताना ऑनलाईन युट्यूब वरती व्हिडिओ लाव, किंवा अभ्यास झाला आता काय करू ऑनलाईन बघ काहीतरी, तर युट्यूब वरती स्पेसिफिकली मुलं खूप काय काय बघतात. बरोबर. आणि युट्यूब म्हणा किंवा पोगो म्हणा, कुठल्याही चॅनलवरती कुठलेही कार्टून्स आहेत ना, ते आजकाल हिंदीमध्येच जास्त करून अवेलेबल आहेत. मराठी त्याचं डबिंग किंवा मराठी नाही एवढं अवेलेबल होत असलं तरी बघत नाहीत. एक्झॅक्टली. तर ते हिंदीचं आकर्षणच खूप आहे का मला माहित नाही. तर तू मराठीत गोष्टी सांगतो स्पेसिफिकली, बरोबर? तर मग ते मराठीत गोष्टी सांगणं, त्याच्यामधनं तुला काय नक्की मिळतं किंवा तुला नक्की काय जाणवतं हे आम्हाला जाणून घ्यायचं. हा खूप छान प्रश्न आहे. कारण की मी म्हणलं तर म्हणजे आता तू पण म्हणलास तसं की हिंदीमध्ये सगळे कार्टून्स, त्यांची शाळा इंग्लिश, आणि घरी मराठी बोलतात पण तितकं ते होत नाही. म्हणजे जास्तीत जास्त ते शाळेत असतात, बरोबर, नाहीतर आपण म्हणलं तसं स्क्रीन समोर. आणि मराठी शब्द म्हणजे मराठी शब्दांसाठी मी खास हे करतो, म्हणजे अगदी मराठी अस्खलित बोलता येणं, किंवा घरी पण मराठी होतच असतं बोलणं, पण असे काही शब्द मी मुद्दामून असं करतो, मग त्यांना आयडिया येते. मग आयडिया म्हणजे काय, तर मग आपण स्वतःहूनच सांगायचं आयडिया म्हणजे युक्ती. आयडियाला युक्ती असं म्हणतात आपल्या मराठीत. तर मग त्यांच्या ते डोक्यात फिट बसतं. सो असे एक छोटे छोटे आता मला मध्ये आलेला अनुभव, मी म्हणलं की जंगलामध्ये एक दुष्ट शास्त्रज्ञ येतो. तर मी म्हटलं शास्त्रज्ञ म्हणजे काय, कोणालाच सांगता येईना. मग त्यातला एक मुलगा म्हटला सापाची एक प्रजाती असते. मी म्हटलं अरे म्हणजे आपण आता हे तर आपण बघा, म्हणजे आपण पुण्यासारख्या शहरात राहतो जिकडे आपण छान मराठी सगळे बोलतात, तर तिथेही हा प्रॉब्लेम होतोय आता. तर त्यांना मग मी जसं म्हणलं तसं, फक्त मुलं नसतात माझ्या स्टोरीला, आम्ही पालकांना म्हणलं बघा तुमची मुलं शास्त्रज्ञाला काय म्हणतायत. सो हे तुमच्यासाठी पण एक लेसन टाईप आहे की तुम्ही त्यांना मराठी भाषेपासून तुम्ही कदाचित त्यांना कुठेतरी दूर नेताय. म्हणजे असं काही ब्लेम नाही. आणि मी जसं म्हणलं तसं युट्यूब म्हणजे बंदच करून टाका असंही नाही करता येणार आहे आपल्याला. तो एक ऑप्शन आहे, त्यातनंही ते एक्सप्लोर करतात. त्याही चांगल्या गोष्टी नाहीत अगदी असंही आपण म्हणू शकत नाही, पण कुठेतरी हे चालू असताना हे नाही मिस झालं पाहिजे. तर मग अशा गोष्टींसाठी मग मी त्यांना म्हटलं मग जाऊ दे, त्या शास्त्रज्ञाचं जाऊ दे, सायंटिस्ट माहितीये का, हो सायंटिस्ट माहितीये. म्हटलं मग त्यालाच मराठीत शास्त्रज्ञ म्हणतात, हे लक्षात ठेवा. सो अशा छोट्या छोट्या पद्धतीने. आणि मी जसं म्हणलं मराठी स्टोरी टेलिंग करतो मराठी स्टोरी टेलिंग, पण मध्ये मध्ये त्यांच्याशी बोलावं लागतं की ते सगळे प्राणी एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स होते. म्हणजे काय होतं, ते सगळ्यांचे घट्ट मित्र होते. मग ह्यांना असं की पुढच्या वेळेस आपण हा शब्द वापरून बघूयात की बेस्ट फ्रेंड पेक्षा घट्ट मित्र. तर असंच ते येईल ना मराठी आपलं. कारण की नुसतं मराठीमध्ये केलं पाहिजे, हो यार असं होतं, हे बोलून काही उपयोग नाहीये. तुम्ही त्यासाठी काय करताय हे महत्वाचं आहे. सो असं छोटं छोटं. आणि त्यांना अगदी मोठे मोठे शब्द वापरून उपयोगही नाहीये त्यांच्यासाठी. त्यांना जे समजतं, बरं आत्ताही बोलता बोलता आता बघ मी नैसर्गिक म्हणायला पाहिजे होतं, पण माझ्या डोक्यात नॅचरली असं झालं. सो ह्यात आपणही असेच आहोत ना. आपण जरी किती म्हणलं की माझं मराठी मी फार छान, पण आपल्याकडे येतात ते शब्द, तर त्यांची काय चूक आहे, ते इंग्रजी शाळेत जातात. हिंदी कार्टून मध्ये पण बराचसा
इंग्लिश वाक्य किंवा कंटेंट असतोच, तर मग तो ते कन्झ्युम करतात तर ते तसंच बोलणार, किंवा आजूबाजूला आई वडिलांना पण ते तसंच बोलताना बघतात, तर त्यांची काहीच चूक नाहीये. सो मग त्यांना कुठेतरी अगदी लादलं पण नाही पाहिजे, पण अरे हा ही आपली या भाषेत हे असंही आहे, आपली मराठी भाषा अशी आहे, हे सगळं द्यायचा प्रयत्न करतो. बस दॅट्स इट. तुला ज्या गोष्टी सुचतात तू म्हणाला आणि तू स्वतःहून त्या लिहितोस, मग त्या गोष्टी अनुभवात येतात, निरीक्षणात येतात का तुझ्या कल्पनेत येतात? हा खूप छान प्रश्न आहे ऍक्च्युली. म्हणजे या तिन्हीचं मिक्सचर आपण म्हणू शकतो. ओके. कारण मी मूळ जे म्हणजे हा विचारच माझा यासाठीच झाला की आपल्या गोष्टी आपण का लिहाव्यात. तर आता तुझ्याही आजी आजोबांनी, माझ्या आजी आजोबांनी किंवा आई वडिलांनी आपल्याला त्या वाघ सिंहाची गोष्ट माहिती आपल्याला, किंवा उंदीर आणि सिंहाची ती गोष्ट माहितीये, ससा कासवाची गोष्ट माहितीये, किंवा आता महाभारत रामायण इतकं आलंय सगळं की सगळ्यांना सगळं माहितीये. म्हणजे आधी कसं माहिती नसायचं बरोबर, की रामाच्या 3 भावंडांची नावं सांगा. सो हे एक चॅलेंज आहे. पण आजकाल सगळं इतकं की प्रत्येक भावावर एक एपिसोड अशा सिरीज पण आलेल्या आहेत. त्यामुळे मग ती आता आपण कसं म्हणतो की मोठी लोकच आपण असं म्हणतो की माहिती असलेली गोष्ट काय बघायला जायची. सो ती तर लहान मुलं आहेत, तर मग त्यांना काय वेगळं देता येईल आपल्याला, त्यासाठी मग मी हा विचार केला की आपण आपल्या गोष्टी लिहू. बरं, प्रॉब्लेम्स पण आत्ताच्या काळात थोडेसे रिलेट होणारे प्रॉब्लेम्स पाहिजेत. सो मग त्या दृष्टीने मग मी विचार करतो. मग मग आता तू एक व्यक्ती, अरे पण तुला काहीतरी नाव आहे ना, मग तो कुत्रा असेल, मांजर असेल, उंदीर असेल, त्यांना काहीतरी नाव, मग तो असं म्हणला पुढच्या, आणि मी जसं सांगितलं तसं की मी प्रत्येक कॅरेक्टरला जमेल तसा असा वेगळा आवाज काढतो. मग सांगावंही लागत नाही. म्हणजे आता मी असं तुला एखादी गोष्ट सांगत असेल की बाबा ही व्यक्ती असं म्हणाली, की त्याऐवजी मी त्याचं नाव घेतो ना, की वीरज असं मला म्हणाला, तर मग तुला कळतं की हा वीरज आहे. मग पुढच्या वेळेस मी डायरेक्ट वीरजचा आवाज काढल्यावर तुला सांगावं लागत नाही की हा वीरज आहे. तसं मी त्या कॅरेक्टर्सला प्रॉपर नाव देतो, आणि मग तो जो काय उंदीर किंवा माकड तो बोलतो, अरे पण हे सगळं झालं तर आपण हे सगळं करायचं कसं. मग ह्यावर सांगावं नाही लागत की हा माकड आहे, तेच अरे हा हे माकड बोललाय. सो ही एक प्रोसेस, आणि मी ते एक फॉलो करतो. आणि मग ती गोष्ट लिहिताना मग कॅरेक्टर्सची नावं झाली, मग अशी कुठली गोष्ट आहे जी त्यांना पण एक्साइट करेल आणि मग त्यातनं आपल्याला काहीतरी चांगलं देता येईल आणि काहीतरी घडेल. सो मग तसा विचार करून मग वेगवेगळ्या गोष्टी, मी जसं म्हणलं मग अशी की 2 जंगलांच्या मध्ये एक पायवाट असते किंवा एक छोटा रस्ता असतो. मग विकासासाठी, म्हणजेच कशासाठी, डेव्हलपमेंटसाठी, मग त्यांना ते रजिस्टर झालं की विकास डेव्हलपमेंट हे एक शब्द आहेत. सो मराठी व्यवस्थित विकास आहे त्यांच्या डोक्यात बसलं. मग त्याच्यासाठी सगळे ठरवतात की आपण मोठा रस्ता करूया. आणि मग सगळे प्राणी एक दिवस खेळत असतात तेव्हा एक जोरात आवाज येतो, धाडकन, आणि मग ते सगळे जाऊन बघतात तर एक झाड पडलेलं असतं आणि बरीच लोक करवत घेऊन झाड तोडत असतात. मग तो उंदीर हळूच जाऊन त्या बाकीच्या झाडांना विचारतो, अरे हे काय चाललंय. मी लोक म्हणतात, ते काय झाडं म्हणतात की लोक आम्हाला तोडून टाकतात कारण यांना इथे मोठा रस्ता बनवायचा. मग हा ते सगळं जाऊन त्यांच्या ह्यांना सांगतो, मित्रांना, म्हणजे वाघाला, हत्तीला. मग माकड म्हणतं, अरे असं करतायत काय, ते आपल्या घरात घुसतायत, चला आता आपण त्यांच्या घरात घुसू आणि मज्जा करू. आणि मग मी त्यांना सांगतो, तुमच्यासारखीच 3-4 मुलं असतात. आणि मग सपोज आर्यन असेल, आर्यन त्याच्या खोलीत छान बसला असतो, तर भालू डायरेक्ट खोलीत घुसतो आणि म्हणतो, आजपासून ही खोली माझी, इथे तर छान बेड आहे, छान हवा आहे. मग आर्यनला त्याची रूमच राहत नाही. मग मीरा असते, तिच्या बाथरूम मध्ये हत्ती घुसतो आणि तो त्या शॉवरने आंघोळ करायला लागतो. मग तिला शाळेत जायला उशीर होतो. मग शाळेत जायला उशीर व्हायला पाहिजे का नाही, वेळेवर जायला पाहिजे की नाही, हो. सो हे आमचं इंटरॅक्शन होतं. मग ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं हे पण की आता जे आपण बघतोय की वन्य प्राणी आपल्या इथे येत आहेत आणि आपण ते, सो त्यांना हा एक हे करतो की मग झाडं तोडली म्हणलं, मग झाडं तोडली म्हणजे त्यांनी नुकसान केलं ना, झाडापासून आपल्याला काय काय मिळतं, मग ते फळं, सावली, ऑक्सिजन, असे त्यांचे ते सगळी, म्हणजे आपल्याला जरी हे वाटत असलं की हे टिपिकल आहे, पण त्यांच्यासाठी सगळ्यांमध्ये बसून हे झाडाचं महत्वाचं उत्तर देणं आणि सगळ्यांना आधी मला सुचलं, हे एक वेगळंच असतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आता किती घिसापिटा प्रश्न की झाडापासून आपल्याला काय मिळतं, पण नाही, त्यांना ते सांगायचं झाड आपल्याला सावली देतं, फळं. मग फळं कोण कोण खातं, मग फळं आपल्याला कुठनं मिळतात, मग आमचे भाजीवाले काका देतात हे अशी वगैरे उत्तरं. पण आपल्या मूळ फळं कुठनं मिळतात, मग ती झाडापासून मिळतात. सो असं सगळं क्रिएट करून मग त्या गोष्टीत त्यांना घेऊन जायचं जे काय आहे. मग आता सपोज भालू खेळता खेळता जोरात पडला आणि तो रडायला लागला की ते हसायला लागतात. कोणी पडलं आणि त्याला रडू येत असेल तर तुम्ही हसताय, तुम्हाला तर वाईट वाटलं पाहिजे. तुम्ही पडले आणि मी हसलो तर, मग एक छोटासा त्यातनं धडा दिल्यासारखा की कोणाच्या दुःखावर आपण हसायचं नाही. असे छोटे छोटे
चंक्स आपण तयार करायचे. आता ते शेवटी कसं आहे, कोणाचीच बुद्धी म्हणजे ऍडल्ट असू दे नाही तर छोटी मुलं असू दे, आपण म्हणतो की तो मला पूर्ण कळलाय किंवा तो काय, आपल्याला कधी कळत नाही समोरचा काय विचार करत असतो. आणि लहान मुलं तर कळतच नाही काय विचार करत असतात. सो मग आपल्या परीने आपण देऊन बघायचं. मग कदाचित पुढच्या स्टोरीला त्याचे आई बाबा येतात तेव्हा ते सांगतात अजूनही आमच्या डोक्यात आहे बरं का ती गोष्ट. सो मग आपल्याला असं वाटतं हा बाबा आपण मग काहीतरी करतोय की ज्याच्याने काहीतरी चांगली गोष्ट जातीये. किंवा आता मी जसं ते एक्झाम्पल दिलं की मिली नावाचा उंदीर जंगलात उठतो आणि तो म्हणतो चला खेळायला जाऊ, पण मग त्याच्या डोक्यात येतं आईने सांगितलंय की दात घासायचे आणि आंघोळ करायची आहे, त्याशिवाय खेळायला जाणं चांगलं आहे का नाही. मग ते लक्षात ठेवून आई मला रोज सकाळी ब्रश करायचा आहे हे त्या मुलाच्या लक्षात राहायला झालं ना माझं काम. सो असं आहे. पण मग आता तू तुझं लहानपण आठवलंस तर तेव्हाची लहान मुलं तुझ्या बरोबरची आणि आत्ताची लहान मुलं ह्याच्यात तुला फरक जाणवतो का रे? कारण की आपण आजकाल खूप जेन्झी म्हणतो या लहान मुलांना, बरोबर? किंवा त्यांच्याकडे खूप सारी उपकरणं आहेत, मोबाईल आहेत, टॅब्स आहेत, तर त्यांना सगळं येतं तर असं वाटतं की अरे हा मुलगा खूप स्मार्ट आहे, ह्याला काय या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असणार आहे. किंवा असं होतं जनरली की लहान मुलांना आपण खूप स्मार्ट किंवा ओव्हर स्मार्ट समजायला लागलोय. तर तसं आहे का? तुला काय वाटतं? खरं सांगू मला नाही वाटत असं काही आहे. कारण की लहान मूल हे लहान मुलंच आहे. म्हणजे तूही लहान असताना तू त्या वयाचा लहान होतास. म्हणजे आपण लहान असताना सपोज टचस्क्रीनचे फोन नवीन आले होते, मग आपल्या आई बाबांना ते भारी वाटायचं की अरे हा बघ फोन उचलून त्याचं कॉल लावतो किंवा हे करतो. तसंच आजच्या आई वडिलांना वाटतं बघा तो त्याचा आयपॅड घेऊन त्याला पाहिजे तो व्हिडिओ तो लावतो. सो ती त्या वेळेची प्रगती आहे. बरं तू त्या काळात ते चालू असताना जन्माला आलायस, तू ते सगळं बघत जन्माला आलायस, तर नॅचरली तू तसा होतो. सो ती गोष्ट मला असं नाही वाटत. पण शेवटी ऍट द एंड ऑफ द डे ते लहानच आहेत. त्यांचं विचार करण्याची क्षमता, बघण्याची क्षमता ती तशीच आहे. सो मला असा फरक नाही वाटत की या काळातली लहान मुलं फार वेगळी आहेत आणि त्या काळातली लहान मुलं फार वेगळी होती. आमच्या काळी असं होतं, आपण लहान असताना लहानच असतो. आपण मोठं झाल्यावर हा विचार करतो की अरे आपल्या काळी असं नव्हतं. कारण कसं असेल, तू आता विकसित झाला, तुझा ब्रेन डेव्हलप झाला, आता तू मोठा झालाय. आता तू जसं फर्स्ट इयरला गेल्यावर आपण म्हणतो अरे 10वीचा अभ्यास किती सोपा होता, आपण उगाच क्लास लावला, काही गरज नव्हती त्या क्लासची. पण 10वीत असताना नाही हा क्लास लावून किंवा आपण हे केलंच पाहिजे, ते तितकं महत्वाचं वाटायचं. तसं आहे ते की मी जे मगाशी म्हणलो की त्यांचा विचार करून मी एखादी गोष्ट करतो, तर मला कधी कधी प्रश्न पडतात नक्की या राक्षसाची यांना भीती वाटेल का, पण त्यांना वाटते. सो ते लहानच आहे की तो वाघ्या, एक्झॅक्टली वाघ्या जो अंगावर येतो तर तेव्हा विराजच दादा सांगतोय हे माहिती असूनही ते वाघ्याला घाबरून रडतात. ओके. सो ह्या गोष्टी आहेत. किंवा मिली नावाचा उंदीर, आता मी अख्खी गोष्ट अशा ह्याच्यात सांगतो आणि जेव्हा त्या उंदराचा आवाज काढतो तेव्हा तो मी हाय कसा आहेस, ए अरे तू खेळायला का नाही आलास हे करतो. पण मग तेव्हा ते माझ्यातल्या विराजच दादाला नाही बघत, ते मिली नावाच्या उंदराला बघतात. सो ही ती गोष्ट आहे. आणि मग तुम्हाला कळलं, जसं मी मगाशी म्हणलं की कळलं पाहिजे कुठे थांबायचंय, कुठे त्यांना इन्व्हॉल्व्ह करायचंय, कुठे पुढे गोष्ट न्यायची. कारण की गोष्ट संपवणं म्हणजे त्या वेळात अटेन्शन स्पॅन जसं आपलं मगाशी, तेही तितकंच महत्वाचं आहे. कारण की आपण जर ते खेचत राहिलो तर मग त्यांचा इंटरेस्ट त्यातनं निघून जातो. मग त्यांचा इंटरेस्ट टिकवून ठेवून ती गोष्ट आणि प्रश्न परत की असं का झालं. म्हणजे मी आता माझ्या एका गोष्टीत काळ्या पाण्याचा तलाव असतो असं हे केलं होतं. मग आता तलाव असतो आणि त्याचं असं एक सिक्रेट असतं की त्या काळ्या पाण्याला कोणी हात लावला की तो त्याच्यात बुडून जाणार असतो, स्विम पण करता येणार नसतं. मग अशा वेळेस काय करायचं, मग त्यांना विचार तुम्ही काय केलं असतं, मग आम्ही पॉवर बुस्टर लावलं असतं वगैरे अशी काहीतरी उत्तरं देतात. तर मग मी म्हणतो आता मला सांगा तुम्ही कधी पुलावरनं जाता का. हो म्हटलं खाली पाणी असतं की नाही. हो. मग आता आपल्याला असं काळ्या पाण्यावर पण पूल बनवता येईल म्हणतात. हो बरोबर. मग मी सांगतो की हत्ती त्याची सोंड घेतो, बरोबर झाड तोडतो आणि या टोकापासून त्या टोकापर्यंत एक मस्त पूल बनवतो आणि मग त्या पूल वरनं ते चालत जातात. म्हणजे काळ्या पाण्याला स्पर्श झाला का नाही, आणि काय आपलं काम झालं की नाही, आपल्याला त्या भागात जायचं होतं तिकडे. सो पूल बनला. त्याच्यावर एका मुलाचा प्रश्न, पण मग हत्ती त्या पुलावरनं कसा गेला. मी कारण की ते एकच खोड होतं. म्हणलं नाही, तो तेवढा हुशार होता, त्याने 2-3 झाडं हे केली आणि मग तो ताकदवान पूल बनवून मग तो त्याच्यावरनं गेला. सो त्यांचे ते इन्स्टंट येणारे प्रश्न किंवा गोष्टी यांना पण तेवढंच उत्तर द्यावं. काही फार रिअलिस्टिक मुलं असतात की अरे दादा झाड कुठे बोलतं असं
असे प्रश्न त्यांना येतात. मग मी त्यांना ते त्यांच्या पद्धतीने त्या वेळेस कसं काय सांगायचं, पण मग असं झाल्यावर असं होतं की नाही म्हणून असं वगैरे. मग मी त्याला उलटा प्रश्न विचारतो की मग प्राणी तरी कुठे बोलतात, ते तर तुला आवडलं. सो मग ते तसा एक पॅटर्न तो बनवून प्रत्येक, कारण की एवढी मुलं, वयोगट थोडे वेगवेगळे, काही मुलांना असं वाटत असतं की आपण आता बऱ्यापैकी मोठे झालो आहोत, काही अगदीच छोटे असतात. सो हे सगळं हँडल करून ती गोष्ट एंड पर्यंत नेणं सगळं पहिल्यापासून, आणि मग ती परत पहिली गोष्ट वॉशआउट नाही झालीये हे क्लिअर. कुठे गेलो होतो आपण, मग काय झालं होतं, मग सुरुवातीला कोणाला लागलं म्हणून आपण इकडे आलो, हे सगळं मग त्यांच्याकडनं वधवून घेणं, म्हणून ते इंटरॅक्ट केल्यासारखं होतं. मग ते त्या स्टोरीत राहतात. असं तुझा प्रायमरी फोकस जरी आता लहान मुलांवरती असला तरी तू आता वेगळे वेगळे आवाज काढले किंवा कॅरेक्टर्स करून दाखवले, छोटीशी गोष्ट टाईप तू आता काही गोष्टी केल्या, तर त्यातनं मला असं सुचलं किंवा वाटलं की तुला मोठ्या लोकांसाठी म्हणजे ऍडल्ट्स आणि आजी आजोबा ह्या कॅटेगरीसाठी फक्त गोष्ट सांगायला आवडेल का? हो, अगदी आवडेल. आत्ताच रिसेंट एक गोष्ट झाली. मी जसं म्हणलं की पालक आणि मुलं सगळे येतात स्टोरी टेलिंगला, तर एक आजी त्यांच्या नातीला स्टोरी टेलिंगला घेऊन आली होती. आणि आता जसं मुलं समोर बसतात, पालक आणि आजी आजोबा जे कोण आलं असेल ते बाजूला बसतात. सो सगळी गोष्ट झाली छान, मग ते फीडबॅक्स वगैरे सगळं लहान मुलांना आम्ही, आणि असं काहीतरी खाऊ दे किंवा खेळणी दे असं काहीतरी देतो स्टोरीच्या शेवटी, किंवा म्हणजे असा एखादा खजिना असेल तर तो मी खजिना त्यांच्यासोबत ती स्टोरी, मी अशी एक स्टोरी बनवली आहे की जादूचा खजिनाचा पत्ता एक जिनी सांगतो, आणि मग त्यांना विचारत 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 की आता पुढे काय करूयात, पुढे काय करूयात, आणि शेवटी मागे मीच ठेवला होता की मिळाला आपला खजिना, आणि मग तो त्यांच्या डिस्ट्रीब्यूट केला. सो ते की आपणच शोधलेला खजिना आपल्याला मिळाला, अशी एक स्टोरी होती आमची. ती स्टोरी झाल्यावर आजी आल्या आणि त्या म्हणल्या की माझा खजिना कुठे, म्हणला मग ते म्हणजे गमतीत सगळं झालं. म्हणलं देतो आजी, मग असं गंमत म्हणून तो खजिना दिला गेला. आणि मग त्या म्हणल्या मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची. म्हटलं सांगा. तर त्यांचं असं म्हणणं पडलं की फक्त लहान मुलं का, स्टोरी टेलिंग म्हणजे स्टोरी ही गोष्ट फक्त लहान मुलांसाठी मर्यादित नाहीये. आम्ही लोक स्टोरी म्हणजे आता गोष्ट कोणाला नाही आवडत, आम्ही तुला एक गोष्ट सांगतो असं म्हणल्यावर तू पण ऐकायला येतो आपण की काय बाबा गोष्ट. मग त्याचे पॅटर्न वेगळे असतील, बोलण्याची पद्धत वेगळी असेल, सांगण्याची पद्धत वेगळी असेल. मग त्या म्हणल्या तू आमच्यासाठी पण एखादी गोष्ट कर, आम्ही ऐकायला येऊ. सो आता हे अगदी रिसेंट झालंय, करायला आवडेल, पण परत जसं मी म्हणलं की जसं ह्याचा पहिला एक्सपेरिमेंट होता तसं त्याचा पहिला एक्सपेरिमेंट करावा लागेल. पण बघूया आहे डोक्यात काय काय करता येईल. नाही, नक्कीच येऊ शकता आणि ती खूप छान कॉन्सेप्ट तयार होऊ शकते. जसं मी म्हणजे हे परत माझं पर्सनल मत आहे, पण मी तुला सांगितलं की मला वाटतं की हा खूप मोठा स्ट्रेस बस्टर असू शकतो. की तो 1 तास तो 1.5 तास त्या स्पेसिफिक वेळेसाठी दिला, आणि जशी तुझी पद्धत आहे त्या पद्धतीने तू गोष्टी सांगितल्या, ती नक्कीच या सगळ्या लोकांना रिलॅक्स वाटेल. जाता जाता आता मला ह्या नोटवरती एंड करायला आवडेल की तुझे जे कॅरेक्टर्स आहेत, विराजस नाही, विराजसचे जे कॅरेक्टर्स आहेत वेगळ्या वेगळ्या गोष्टींमधले, ते येऊन काहीतरी लहान मुलांना किंवा पालकांना किंवा सगळ्यांनाच एक छोटीशी गोष्ट सांगताय, जेणेकरून आम्ही पण खिळून राहू आणि आम्हाला अजून तुझ्या गोष्टी ऐकायला आवडतील. करेक्ट. मी ती गावांची जी आता म्हणलं होतं तसं काहीतरी करू शकतो आपण. ओके, नक्कीच. सो बेस सांगतो की ते मगाशी जसं सांगितलं ही 2 गाव आहेत, आणि सगळे लहान म्हणजे आपले सगळे प्राणी जे आहेत ते जंगलात मस्त खेळतायत. आणि मी आता तू लहान आहेस असं समजून तुला स्टोरी सांगतो. माझ्यातलं लहान मुल केव्हा जिवंत झालं. थँक्यू. तर होतं काय की सगळे आपले प्राणी मस्त खेळत असतात, आणि तेवढ्यात धडाम असा एक जोरात आवाज येतो, आणि सगळे प्राणी खूप घाबरतात. त्यातला आपला छोटासा मिली नावाचा उंदीर हळूच एका झाडामागनं लपून बघतो. अरे बाप रे, हा एवढा मोठा आवाज नक्की होता तरी कसला? मला तर खूप भीती वाटली हा आवाज ऐकून. थांबा, मी थोडेसे जवळ जाऊन बघतो. असं म्हणून तो जवळ जाऊन बघतो, आणि त्याला काय ऐकू येतं माहितीये? 2 माणसं बोलत असतात. अरे या 2 गावांवरनं येता जाता आपल्याला बराचसा त्रास होतो, तर आपण हा ना एक मोठा रस्ता बनवू, ही सगळी झाडं तोडू आणि एक भला मोठा रस्ता बनवू, म्हणजे आपल्याला या गावातनं त्या गावात अगदी निवांत जाता येईल. हे ऐकल्यानंतर मिली म्हणतो, म्हणजे आमच्या गावात आमच्या जंगलातली सगळी झाडं तुम्ही तोडणार आणि त्याच्या बदल्यात रस्ता बनवणार? अरे मला सगळी झाडं किती आवडतात, ते आम्हाला सावली देतात, छान छान फळं देतात. आता ही सगळी झाडं तुटल्यावर आपण काय करायचं?
थांबा, मी सगळ्या मित्रांना जाऊन सांगतो. असं म्हणून आपला उंदीर सगळ्या मित्रांना जाऊन ही गोष्ट सांगतो. आई काही चंपू, ए बिट्टू, भालू इकडे या, वाघ्या तू पण ये, गज्जू आई काही. आता की नाही मी जंगलात काय ऐकलं माहितीये का? ही सगळी माणसं मिळून आपल्या जंगलातली सगळी झाडं तोडणार आहेत आणि मग आपल्याला सावली मिळणार नाही, फळं फुलं मिळणार नाही आणि सगळ्या जंगलामध्ये एक मोठा रस्ता होणार आहे. अरे बाप रे, जर जंगलात हा रस्ता झाला तर माझ्या फेवरेट सफरचंदाच्या झाडावर चढून मी सफरचंद कसं तोडणार? आता तर काहीतरी केलं पाहिजे. हो, तू बरोबर म्हणतोयस. जर हे सगळे माणसं आपल्याला असा त्रास देत असतील तर आपणही त्यांना त्रास दिलाच पाहिजे. अरे पण मग नक्की आपण काय करायचंय? थांब, मी तुला सांगतो आपण काय करायचंय. इकडे सगळ्यांनी माझ्या मागे माझ्या गुहेत चला. अरे चला चला, वाघ्या आपल्याला काहीतरी सांगणार आहे, आपण सगळी त्याच्या गुहेत जाऊया. असं एक साधारण क्या बात आहे. आणि त्या गुहेत गेल्यानंतर ती मंडळी सगळी काय चर्चा करतात आणि पुढे त्या गोष्टीचं काय घडतं हे जर का तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्कीच तुम्ही विराजसला सगळीकडे फॉलो करा आणि त्याचा पुढचा कार्यक्रम कुठे आहे ते बघा आणि तो जाऊन नक्की अटेंड करा. म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की रस्ता बांधला जातोय का या वन्य प्राण्यांचं पुढे काही होतंय. विराजस, खूपच मजा आली तुझ्याशी Thank you. गप्पा मारताना. Thank you. आणि मी तुला म्हटलं मगाशी तसं की माझ्यातलं लहान मूल खरंच जिवंत झालं होतं आणि बहुतेक काही प्रश्न त्या लहान मुलांनी पण विचारले असतील आणि त्याची उत्तरं खूप छान पद्धतीने मला मिळाली. मुळात तुझे विचार खूप छान आहेत, मला ते आवडले थँक्यू. आणि त्याच विचारांनी तू कायम पुढे जा असं मला नक्कीच वाटतं. बहुतेक तू लवकरच बालनाट्य वगैरे पण लिहायला सुरुवात करशील असं मला वाटतंय. म्हणजे खूप काय काय वेगळे वेगळे स्कोप नक्कीच Yes. तुला आहेत. नक्कीच. पण खूप खूप धन्यवाद, तू आमच्या Thank you. शो वरती आलास आणि आमच्या प्रेक्षकांसाठी छोटीशी गोष्ट पण सांगितलीस. सगळ्यांना नक्कीच उत्सुकता लागून राहिलेली असणार की काय होतंय, मलाच लागून राहिली, त्यामुळे मी येणार आहे तुझ्या शोला. अरे सो आपण परत एकदा भेटूयात तुझ्या अगदी. शो वरती आणि Yes. परत एकदा खूप खूप थँक्यू. थँक्यू, खूप थँक्यू. मंडळी, आजचा पॉडकास्ट आपण हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओ सदाशिव पेठ येथे शूट केला होता. तुम्हाला पण जर का तुमचा पॉडकास्ट करायचा असेल किंवा जॅमिंग सेशन्स करायचे असतील तर इथे खूप छान सुविधा आहेत. नक्की व्हिजिट करा हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओ सदाशिव पेठ पुणे.